मंत्री संजय सिरसाट ने कहा, नगर परिषद चुनाव छोटे पैमाने पर होते हैं, इसीलिए उम्मीदवारों का चयन स्थानीय नेतृत्व करता है। इस बार गठबंधन की स्थिति स्पष्ट नहीं है। जो दल साथ थे वे अब अलग अलग चुनाव लड़ रहे हैं। कई लोगों का मानना है कि नतीजे भविष्य के राजनीतिक समीकरण बदल सकते हैं। ठिकाणी त्यांनी त्या नेत्यांनी निर्णय घ्यावा असं सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं। त्यामुळं तुम्ही जर पाहिलं तर अनेक ठिकाणी युती ज्या पक्षाची व्हायला पाहिजे होती ती झालेली दिसत नाही। कोणी कोणत्या दुसऱ्या पक्षाशी करतंय, कोणी अपक्ष म्हणजे स्वतंत्र लढवतंय, असे सगळे प्रकार झाल्यामुळं याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीवर होईल असं काही लोकांचा अंदाज आहे। परंतु याची दखल या निवडणुकीच्या निकालानंतर जर पक्षाच्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांनी घेतली नाही तर मला वाटतं हा गोंधळ कायम राहील। योजना ज्या सुरू केलेल्या आहेत त्या महिलाला सक्षमीकरण करण्यासाठी केलेल्या आहेत। महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये महिलांचं स्थान जे दुय्यम समजल्या जायचं त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी हा प्रयोग ज्याला म्हणता येईल तो या अनेक राज्यांनी केलेला आहे। त्यात ते यशस्वी झालेले आहे। निश्चित त्याच्यामुळं तिजोरीवर ताण पडतोय, तिजोरीमध्ये थोडा खडखडाट दिसतोय, परंतु ही गॅप भरून काढण्याचं काम त्या राज्य सरकारने केलं पाहिजे आणि ते त्या पद्धतीने करत आहे। हे ते काय प्रोसेसमध्ये होते का यांना कोणी विचारत होतं? ज्यांना काही माहित नाही ते सगळं राजकारणाचं सगळं आम्ही अमृत पिऊन आल्यासारखं बोलायला लागले। त्यांना